रामकृष्ण हरी माऊली. योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांचा 177वा अखंड हरिनाम सप्ताह आज ज्याचा 7वा दिवस उद्या कार्यक्रम जातोय सांगतेकडं. तर अशा पद्धतीचं या ठिकाणी एक आगळं वेगळं नियोजन आपण विविध मागील काही एपिसोड मध्ये बघितलंय. आजच्या भागामध्ये हा विशेष भाग तयार करण्यात आला आहे सांगत्यासाठी. आणि सांगत्यासाठी जवळपास चिवडा आणि बुंदी पूर्ण पॅकिंग करून या भंडारगृहामध्ये जिथे मी उभा आहे माझ्या पाठीमागं या भंडारगृहामध्ये पूर्ण भरलेले आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी सेवेकरी आपल्या सोबत आहेत. कसं नियोजन केलंय, किती लोकांसाठी नियोजन आहे आणि किती लोकांपर्यंत किती वेळात कशा पद्धतीनं प्रसाद पोहोचवला जाईल आपण त्यांच्याकडून समजून घेऊया. दादा काय सांगाल सर? सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. माझं नाव संभाजी जाधव सर. सोडून द्या. हा सत्ता कमिटीचा अध्यक्ष. आज सप्ताहाचा 7वा दिवस. आज फराळाची पंगत आहे आणि त्याच्यासाठी साधारणतः 451 पोते साबुदाणा आणि 150 पोते भगर या प्रमाणात आपण त्या प्रसादाचं आज नियोजन करत आहोत. आता सध्या निम्मा प्रसाद तयार झालेला आहे आणि 11 वाजता आपण पंक्तीला सुरुवात करणार आहोत. त्यासाठी 6 ते 7 हजार स्वयंसेवक वाढण्यासाठी तयार आहेत. ट्रॅक्टर मध्ये पण प्रसाद भरून तयार आहेत आणि पंक्ती सुरू होतील तसाचा पुढचा प्रसाद पण तयार केला जाणार आहे. आणि हा प्रसाद साधारणतः 11 वाजेपासून तर संध्याकाळी 9 साडेनऊ पर्यंत या प्रसादाचं पंक्तीनुसार आणि त्याचे पंक्तीचे वाद केलेले आहे. त्या वादनुसार आपण ते वाटप करणार आहोत. आज साधारणतः 8 लाखापेक्षा जास्त लोक इथे आपल्या भाविक मठाधिपती रामगिरीजी महाराज यांच्या दर्शनासाठी येणार आहेत. आणि तसंच अनेक समाज सुधारक, राजकीय नेते आणि संत महंत रामगिरी महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात. आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांचं सुद्धा आज इथे आगमन होणार आहे. ते साधारणतः 3:30च्या दरम्यान इथं दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर त्यांचं स्टेजवर पण आगमन होणार आहे. सुरेशजी चव्हाणके सुद्धा इथे येणार आहेत. अनेक मंत्रिमंडळाचे पालकमंत्री वगैरे सगळं आज इथे उपस्थित राहणार आहेत. मोठा चोख बंदोबस्त आहे. सिन्नर तालुक्याचे आमचे विकास पुरुष माननीय माणिकरावजी कोकाटे साहेब यांनी पण यात चांगला सक्रिय सहभाग नोंदवून आम्हाला सर्व सूचना दिलेल्या आहेत. काही कमी पडू देणार नाही अशा सर्व गोष्टीचे त्यांनी आम्हाला सूचना देऊन सगळ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे. एक दुसरा महत्वाचा विषय असा आहे, उद्या सांगतेचा कार्यक्रम आहे आणि या सांगतेच्या कार्यक्रमासाठी चिवडा आणि बुंदी हा जो प्रसाद आहे यावर आपण बोलूया, कारण तो महत्वाचा विषय आहे भाविकांसाठी. तर कुतूहलाचा विषय म्हणून कसा पद्धतीचं नियोजन असेल, कसा प्रसाद तयार करण्यात आला सर्वप्रथम ते सांगा. साधारणतः सप्ताह सुरू होण्याच्या अगोदर पंचमीच्या 1 दिवस अगोदर या महाप्रसाद बनवण्याला या बुंदीला सुरुवात झाली होती. साधारणतः 80 भट्ट्या डिझेलवरच्या भट्ट्यावर हा प्रसाद तयार करण्यात आला. सतत 15 दिवस हा प्रसाद तयार होत होता. 651 पोतळ्या म्हणजे 651 क्विंटल प्रसाद हा तयार करण्यात आला. 700 पोते चिवडा तयार करण्यात आलेले आहेत आणि याच्यासाठी साधारणतः 300 ट्रॅक्टर मध्ये याचं वाटप होणार आहे. ही जी पंगत बसते महाप्रसादाची बुंदीची ही वन टाइम बसते, एकदाच बसते आणि हे सर्वांना एकदाच वाटणं एक मोठं आव्हान असतं. परंतु संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांच्या सप्त्यात हे सर्व अशक्य गोष्टी शक्य होत असतात. आतापर्यंत ग्रीनिच बुक मध्ये नोंद आहे की सर्वात कमी वेळात ही वारी पूर्ण होते. किती सेवेकरी या प्रसादाचं वितरण करतील? या प्रसादाचं वितरण साधारणतः 15,000 स्वयंसेवक याचं वितरण करणार आहेत. इथून पाठीमागचा रेकॉर्ड 8 मिनिटाचा रेकॉर्ड आहे. त्या 8 मिनिटाच्या पेक्षाही पण आम्ही आता यावेळेस तो विक्रम आम्ही मोडीत काढणार मागच्या सप्त्याचा आणि 7 ते 7.5 मिनिटात आम्ही साधारणतः 12 ते 14 लाख भाविकांपर्यंत हा प्रसाद पोहोचवणार आहोत. त्यासाठी सर्व टीम या सप्ताह कमिटीचे आम्ही सज्ज आहोत. तर मित्रांनो, अशा पद्धतीचं आगळं वेगळं नियोजन या ठिकाणी पानसाळे या गावामध्ये करण्यात आलेलं आहे. अतिशय भव्य दिव्य असं 15,000 स्वयंसेवक, 700 पोती चिवडा आणि जवळपास बुंदी किती सांगितली सर? 651 क्विंटल बुंदी. हा सगळा महाप्रसाद केवळ 8 ते 7 मिनिटांमध्ये पोहोचवण्याचा चंग या ठिकाणी स्वयंसेवकांनी बांधलेला आहे. तर हा आगळा वेगळा होत असलेला सप्ताह, या सप्ताहाबद्दलच्या आपल्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये द्यायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रामकृष्ण हरी माऊली.